तुम्हाला स्वस्त मार्केट बघायचे तर चला मी तुम्हाला घेऊन जाते. तर हे मार्केट इतकं स्वस्त आहे की फक्त पैसे घेऊन जायचं आणि मोठी बॅग घेऊन जायची आणि हे पर्स पण घ्या, कारण ह्याच्यात पैसे ठेवायला लागतील आणि हे फक्त होतं 150 रुपयाला. त्याच्यानंतर ह्या चप्पल होत्या, किती सुंदर डिझाईन आहे बघा, दुकानातही मिळणार नाही आणि हे फक्त आहेत 150 रुपयाला. छोट्या मुलींचे सँडल आणि चप्पल पण फक्त 150 रुपयाला, 100 रुपयाला ह्या रेंजमध्ये इथं मिळतात. त्याच्यानंतर हे सुंदर सुंदर ड्रेस आहे, ते प्राईस जास्त सांगतात, आपण कमी करून घ्यायची, कारण बायकांना चांगलंच माहिती आहे कुठली वस्तू कितीला मिळते ते. त्याच्यानंतर हा ड्रेस खूप मला आवडला, पण ह्या बाईने शेवटी सोडलाच नाही. मला वाटत होतं ती नाही घेणार, पण तिनं तो घेतला. मी नाराज झाले. मी म्हटलं चला ठीक आहे, आपण दुसरं काहीतरी बघू. त्याच्यानंतर मी गेले साडी घ्यायला आणि साडी खूप जास्त सुंदर होती, पण आपल्याला काही साडीचा जास्त शौक नाही. साडी आवडते पण कधीतरी. मग त्याच्यानंतर मी गेले कानातले बघायला आणि हे डिझाईन किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. आणि हे आहे 100ला 4. मग काय केला खर्च आणि घेतले 4. जाऊ दे, 100 रुपये एवढं काय त्याच्यात, मी खर्च खूप करते. त्याच्यानंतर ही आज लेस बघा किती सुंदर आहेत आणि याच्यापेक्षा सुंदर लेस आणि स्वस्त तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. त्याच्यानंतर मी ठरवलं चला आपण नवीन घरात जाणार आहे तर थोडंसं डेकोरेशनचं सामान घ्यावं. मग काय केला खर्च, घेतलं इथं पण सामान आणि काय काय घेतलं ती नेक्स्ट व्हिडिओला मी नक्की दाखवेल. आणि हा मी कप बघितला, खूप जास्त सुंदर होता पण घेतला नाही.